सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे दलित मातंग कुटुंबाला गावातील गावगुंड सरपंच हे सातत्यानं त्रास देत असल्याचा आरोप केला जातोय. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणे, मारहाण करण्याने गावाबाहेर हुसकावून देण्याचा प्रयत्न करीत असून संबंधित कुटुंबांना 2023 आणि फेब्रुवारी 2025 मध्ये पोलीस तक्रार करून देखील संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उलट पोलिसांनी तक्रारदारांनाच मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर देखील कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी अखिल भारतीय दलित अधिकार संघटनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे. माझं नाव बेबीबाई बाळू साठे. आमच्या आहे ना तिथे जागा आहे, त्या जागावरून आमच्या गावातले खूप भरपूर लोक येतात आणि आमच्याशी तक्रार करता ये मागत्या हो तुम्हाला काढून देऊ, असं करू तसं करू. पण आम्ही जिकडं त्यांना सांगायला गेलो पोलीस स्टेशनला का आमची तक्रार घेतीच नाही. ते त्यांना किती बार सांगितलं का आमचं तुम्ही आम्हाला द्या, तुम्ही कशाला तक्रार करता, पण ते ऐकतीच नाही. आम्हाला आमच्या अंगावरती धावून येतात. मला एवढीच आमचं आम्हाला द्यावा, आम्ही काहीच कोणाशी करणार नाही. आमची जी जागा आहे ती आम्हाला द्यावा. आम्हाला घरदार बांधायचे तर तिथं अडथळा आणतात, हे करतात. घरकुलं भेटेले माझ्या सुनाला, विधवा सुने माझी, हो तिला घरकुल भेटेले तर तिथं लगेच त्यांनी मशीन आणलेलं ते त्यांनी बंद केलंय. या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. तळेगाव दिंडोरी मधल्या गरीब मातंग कुटुंबावर सातत्याने तिथले गावगुंड जातीवादी दृष्टीतून अन्याय अत्याचार करत आहेत. हे कुटुंब अनेक पिढ्यापासून तिथे राहत असताना संबंधित कुटुंबाला गावाच्या बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणं, मारहाण करणं अशा प्रकारे आणि गावामधून हुसकावून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. या भागामध्ये जागेला भाव आल्यामुळे गरीब दलितांच्या जागेवर या सगळ्या गावगुंडांचा आणि तिथल्या सरपंचाचा सुद्धा डोळा आहे. तिथले सरपंच, जातीवादी गावगुंड आणि पोलीस प्रशासन यांची मिलीभगत आहे. त्यामुळं 2023 पासून सातत्याने हे कुटुंब पोलिसांना निवेदनं देत असताना त्यांची तक्रार घेतली जात नाही, संबंधितांवर कारवाई केली जात नाही. एक मोठा राजकीय दबाव तिथल्या पोलीस प्रशासनावर आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो. जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, तिथल्या दिंडोरी पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी संबंधित कुटुंब बसलेलं आहे. दलित अधिकार आंदोलनाचा त्यांना पाठिंबा आहे. दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करीत आहोत की सदर कुटुंबाला न्याय द्यावा. सदर कुटुंबाने जी तुमच्याकडे विनंती अर्ज केलेला आहे त्यानुसार गावगुंडांवर, सरपंचावर आणि पोलीस प्रशासनावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजेत. अन्यथा या ठिकाणी धरणे आंदोलन होईल आणि संबंधित कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही सबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र करू असा इशारा आम्ही देतो. यावेळी अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सचिव कॉम्रेड महादेव खुडे, राजू देसले, जिल्हा सचिव मनोहर पगारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तातेराव जाधव, जिल्हा संघटक संदीप पगारेसह तक्रारदार ऋतिक साठे, केशव साठे, मनीषा साठे उपस्थित होत्या. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.